तृणमूल काँग्रेसमध्ये मोठी फूट पडली आणि 20 खासदारांनी बंड केलं। यावेळी सर्वांना आठवण झाली ती महाराष्ट्रातल्या शिवसेना आणि राष्ट्रवादीतल्या बंडाची। पक्ष आणि चिन्ह तृणमूल बंडखोरांना मिळणार का अशी चर्चा होती, मात्र या बंडखोरांनी एनसीपीआय सारख्या छोट्या पक्षात विलीनीकरणाचा मार्ग निवडलाय आणि एकनाथ शिंदे यांनी वापरलेला फॉर्म्युला वापरलाय। टीएमसीने हा फॉर्म्युला का वापरलेला नाही याची चर्चा आता सुरू झाली आणि त्याची कारणं समजून घ्यायचा आपण प्रयत्न करूया। संदीप रामदास ही आमचे आउटपुट हेड आपल्या सोबत आहेत। संदीप जी, महाराष्ट्रातला हा पॅटर्न बंगालमध्ये सुद्धा रिपीट होईल असं वाटलेलं होतं, मात्र तिथे चित्र थोडंसं वेगळं आपल्याला दिसलेलं आहे। त्याची प्रामुख्याने कारणं काय समोर येतात? सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे नम्रता, टायमिंग, वेळ ज्याला आपण म्हणता येईल। कारण महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदेंना पक्ष आणि चिन्ह देणं ह्याचे अनेक वेगवेगळे कंगोरे होते। इथं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार घालवून सत्तेमध्ये पुन्हा यायचं होतं आणि त्याच्यासाठी जे करणं गरजेचं होतं। 2/3 आमदार शिंदेंकडे होतं, त्यामुळं त्यांना तातडीनं हा कायदेशीर लढा हा नंतर लढता येईल। आत्ता त्यांना राज्यपालाच्या मदतीनं आणि निवडणूक आयोगाच्या समोर जे काही त्यावेळेस ते प्रकरण अजूनही चाललेलं आपण पूर्ण महाराष्ट्र आणि देश बघतोय, तर ती त्यावेळेसची गरज होती। आता पुन्हा जर का तृणमूल काँग्रेसच्या खासदारांसाठी ही सगळी जद्दोजहद ज्याला म्हणता येईल, कवायत म्हणता येईल, कसरत म्हणता येईल, ती काही करायची गरज आहे का यावर कदाचित खल झालेला असणार आहे। कारण इकडं आमदार आणि महाराष्ट्रासारख्या सगळ्यात मोठ्या राज्यातलं सरकार बदलण्याची गरज आणि वेळ होती। आत्ता मात्र तिथं पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पक्ष हा 208-209 आमदारांसह सिंगल लार्जेस्ट म्हणजे इतक्या पाशवी बहुमतानं तिथं सत्तेत आहे। हे खासदार सुद्धा आत्ता अगदी पुढची 2-3 वर्ष आणखी काही कुठं होणार नाही। तो सगळा ज्याला डाव म्हणता येईल किंवा ज्याला समीकरण म्हणता येईल ती डोक्यात घेऊन हे खासदार आत्ता इकडे आलेले आहेत। त्यामुळे पुन्हा त्या कायदेशीर कचाट्यात सापडायचं का, ती दीर्घकालीन लढाई लढायची का, हा सुद्धा एक प्रश्न भाजपसमोर आत्ता असणार आहे। त्यामुळे त्याच्यातला सगळ्यात सोपा मार्ग निवडला, ज्याची चर्चा आपण इथं ज्यावेळेस 2022ला सत्तांतर आणि हे सगळी लढाई सुरू होती त्यावेळेस समोर आला होता नम्रता। तो म्हणजे बच्चू कडू यांच्या प्रहार पक्षामध्ये एकनाथ शिंदे यांचा गट विलीन करायचा आणि त्यांनी पक्ष याला महायुतीला पाठिंबा द्यायचा। ती जी काही त्यावेळेस यांनी डाव पेच जे आखलेले होते ते आत्ता एनसीपीआय आणि टीएमसीच्या माध्यमातून आपल्याला देश पातळीवर दिसत आहेत। याचा अर्थातच केंद्रामध्ये आता एनसीपीआय सारखा पक्ष 800 मतं घेतलेले जे आत्ता तू सांगितलंस, तो अचानकच एनडीए मधला दुसऱ्या क्रमांकाचा सगळ्यात मोठा महत्त्वाचा बनेल की नाही माहीत नाही, पण सगळ्यात मोठा पक्ष बनणार आहे। कारण दुसरे टीडीपी आणि जेडीयू नितीश कुमारांचे आहे, त्यांच्यावर 16 आणि 12 खासदारांमुळे ज्या पद्धतीचं अवलंबित्व होतं मोदी सरकारचं ते काही प्रमाणात कमी झालेलं सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल। एक संदीप, जाता जाता प्रश्न, या पक्षाचं नाव नॅशनल सिटीजन्स पार्टी ऑफ इंडिया एनसीपीआय असं आहे आणि संजय राऊत म्हणतात की अमित शहा असे कुठले कुठले पक्ष तयार करत असतात, या पक्षामध्ये एनसीपी ही अध्यक्षर असावीत, हा काय वेगळा गमतीदार योगायोग आहे? हा एक प्रकारचा पॉलिटिकल काय पण आहे, रँट आहे, काय म्हणायचं काय याला? एनसीपी कसं काय यामध्ये? महाराष्ट्रातल्या तर अनेकांना हा योगायोग हा शिवसेना, एनसीपी आणि एनसीपीआय असा जर का वाटला, असं जसं तू सांगितलंस तसं, तर त्याच्यात काही आश्चर्य वाटायला नको। धन्यवाद संदीप, तुम्ही दिलेल्या या सविस्तर विश्लेषणासाठी।